गणपती बाप्पा मोरया। एका गावात एक म्हातारं राहत होतं। ते स्वभावाने खूपच खडूस आणि हेकट होतं। घरात बसून घरच्यांना शिव्या द्यायचं ते द्यायचं, पण घराच्या ओट्यावर बसून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक माणसाला शिव्या द्यायचं। म्हातारं माणूस आहे म्हणून लोक त्याला काही म्हणत नव्हते, पण मनातल्या मनात म्हणायचे, काय बेकार माणूस आहे, काही कारण नसताना जाता येता लोकांना शिव्या देतो। थर्ड क्लास माणूस। एके दिवशी ते म्हातारं आजारी पडलं आणि त्याला वाटलं की आता आपण मरणार आहोत। म्हणून त्याने आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणालं, पोरांनो, मला असं वाटतंय की आता मी मरणार आहे, पण माझी एक शेवटची इच्छा आहे। असं काहीतरी करा की गावातल्या लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे। हे ऐकून पोरांना धक्काच बसला। ज्या माणसाने आयुष्यभर लोकांना शिव्या दिल्या त्या माणसाला लोक चांगले कसे म्हणतील। पण बाबांची ही शेवटची इच्छा पूर्णच केली पाहिजे, कारण म्हातारं जगलं तरी शिव्या देऊन आपलं भुसकाट पाडेल आणि आपलं जीणं हराम करेल, आणि मेलं तर याचं भूत आपल्या मानगुटीवर येऊन बसेल। खूप विचार केल्यानंतर त्यांना एक उपाय सुचला। मग त्यांनी घराच्या दरवाजासमोर एक बोर्ड लावला आणि त्यावर लिहिले होते की ज्या ओट्यावर बसून बाबूराव म्हणजेच आमचे वडील शिव्या देत होते, तिथे आमचे बाबूरावांचे वडील म्हणजेच आमचे आजोबा लोकांना काठी घेऊन मारायला धावायचे। येता जाता हे लोक वाचू लागले आणि म्हणू लागले, बाबूराव हे त्यांच्या वडिलांपेक्षा चांगले आहेत, कारण ते फक्त शिव्या देतात। फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।